नमस्कार मित्र, तर आज आपण करत आहोत पोपटी. चला पोपटी. पोपटीसाठी लागणारा भांबुडीची पानं धुवून घ्यायची आहेत आणि चिकन आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये दही, आगरी कोळी मसाला, गरम मसाला, चिकनला पेटा आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडंसं तेल आणि त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर लागणारी साहित्य 8 अंडी घेतल्यात. भांबुडीची पानं पहिला आपण त्या मटक्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित पसरवायची आहेत. त्यानंतर त्यामध्ये शिंगाचा एक थर त्यामध्ये टाकायचा आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती चिकनची एक लेअर येणार आहे. चिकन आपण 1.5 किलो घेतलेलं आहे, कारण आपला मडका मिडियम साईजचा आहे. आणि चिकन टाकल्यानंतर परत भांबुडीची पानं त्याच्यावरती टाकायची आहेत. ती लेअर झाल्यानंतर त्यात पुन्हा आपण शिंगा टाकायच्या आहेत. परत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. झाल्यानंतर त्यामध्ये चिकनचा पुन्हा एक लेअर येणार आहे. आणि आपल्याला जी आपण अंडी घेतली होती ती 4 अंडी आपण टाकलेली आहेत. टाकल्यानंतर पुन्हा एकदा भांबुडीची पानं त्यामध्ये भरायची आहेत. ती पूर्ण पॅक होईल याची काळजी घ्यायची. आणि जरी नाही झाली तर तुम्हाला एक मी सांगतो की त्याच्यावरती आपण फॉईल पेपर लावू शकतो. तर आपण आलेले आहोत बाहेर. हे बघा, फॉईल पेपर लावलेला आहे. एक बारीकसा खड्डा करून त्याला उलटा आपण त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर बारीक बारीकशा अशा काट्या असतात त्या आपण आजूबाजूला लावून त्याला आपण टायमिंग झालेला आहे. आम्ही ही प्रक्रिया 8:57 चालू केली होती. त्याला आग दिली होती. आणि आता बघतोय आपण अर्ध्या ते पाऊण तास 45 मिनिटांमध्ये ते आपण काढून घेतलेले आहे. वा, आणि ही आपली पोपटी तयार झालेली आहे. आता आपण त्याला आपण एका पत्रावलीमध्ये काढून घ्यायचं आहे. वा 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 वा, तर सुगंध आहे तो सुटलेला आहे चिकन आणि भांबुडीचे पानांचा. पोपटी दिसायला एकदम परफेक्ट शिजलेली दिसत आहे.